विठुरा विठुरा, तुला माझ्या सासूबाईंनी विहिरीत टाकलं, मी काहीच करू नाही शकले रे. पण मी तुला वचन देते, जर मी तुला शोध नाही शकले ना, तर तुला भेटायला मी विहिरीत उडी मारेन. दिगू, जरा स्पष्टच दिसतंय की ही सखू आहे ना, तिला डोकं जरा कमीच दिसतंय. अरे सगळ्यांनी किती सांगितलं तरी हिच्या डोक्यात काही शिरतच नाहीये. अजिबात नाही. तिच्या माहेरी राहुळामध्ये सगळ्या लोकांसमोर न घाबरता अगदी धीटपणे ती कीर्तनाला उभी राहते. थेट कीर्तनाला उभी राहणारी मुलगी डोक्याने कमी असूच शकत नाही. अरे तुम्ही सगळेजण विसरताय, आज तिचा इथला सासरचा पहिलाच दिवस आहे म्हणून ती जरा भांबावली आहे रे. पण वहिनी तिच्याशी फारच कडक वागते. म्हणजे तिने तिला खरं तर सांभाळून घ्यायला हवं. आता आपल्याकडे विठ्ठल भक्ती चालत नाही हे तिला कुठे माहिती होतं नाही का. पण दिगू, तू तिला सांभाळून घ्यायला हवंस. हा काका माझीच युक्ती वापरतोय दिगंबर रावांना फोडण्यासाठी. याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. सासूबाई कडक नाहीये तो, असं कसं बोलताय तुम्ही. केवढ्या प्रेमळ आहेत त्या. मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्या ना सहनशीलतेचा अंत झाला असणार म्हणून त्या कडक वागल्या. म्हणजे बघा ना, बघा जरा त्यांच्याकडे बघा. केवढ्या सांभाळत असतील त्या स्वतःला, सब मनाचा तोल सावरत असतील. पण काय करणार, ती सखू ही अशी वागतीये ना, म्हणून त्यांचा नाईलाज झाला. काय खलबत चालली आहेत. दिगूचे कान भरू नका कोणी. अहो वहिनी, म्हणजे अहो काय, माझ्या मागे तुम्ही त्याला काय सांगाल याची पूर्ण कल्पना आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीमागे सखूला तुमच्यापैकी कुणी मदत केली आहे असं कळलं ना मला, तर गाठ माझ्याशी आहे. त्याला कडक शिक्षा होईल, मग ते कुणीही असू दे. टाकलं नाहीये ते, ठेवलंय बायकोसाठी. नवी नवरी नवऱ्याच्या ताटातलं जेवते ना उष्ट. परंपराच आहे आपली. वहिनी, अहो वहिनी, अहो मी तुमचा धीर विनू. हे बघा तुमच्यासाठी जेवणाचं ताट आणले. आपल्याकडे नव्या जोडप्याने एका ताटात जेवायचं असतं अशी रीत आहे. आणि हे ताट दिगू दादाचंच आहे. तुमच्यासाठी दादाने मुद्दाम जेवण ठेवले. तुम्ही खाऊन घ्या बरं. नाही नको मला. अहो पण मग तुम्ही उपाशीच राहणार आहे का. नाही घ्या.
पण मी माझ्या विठुरायाला भरवल्याशिवाय कशी खाऊ? मला ते विठुरायाला विहिरीतून बाहेर काढायला हवं. तुम्ही माझी मदत कराल का? मला विठुरायाला विहिरीतून बाहेर काढायचं. मला विहिरीपाशी न्याल? चला ना. अहो काहीतरीच काय बोलताय? रमाई फाडून खाईल मला. मी काय म्हणतो, तुम्ही आधी गुपचूप खाऊन घ्या. आणि हे ताट मी आणून दिलंय, हे रमाईला कळायला नको. माझी शपथ आहे तुम्हाला. तिला कळालं तर शिक्षा होईल मला. पण तुम्ही खाऊन घ्या. मी येतो. दिगू विचारात हरवलाय. याचा कासरा खेचायला हवा, नाहीतर हा सखूची दया येऊन तिच्या बाजूने जाईल. पण सरळ सांगून ऐकायचं नाही. नेहमीपेक्षा उलटा डाव टाकायला हवा. बाबाजी, 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 मी चुकले. बाबाजी, मी चुकले. मी हारले बाबाजी. माझ्यामुळे माझ्या दिगूच्या आयुष्याची माती झाली बाबाजी. आई, मला माफ कर. आई, अगं अशी काय बोलतेस? नाही बाबाजी, माझ्यामुळे माझ्या दिगूच्या आयुष्याचं नुकसान नको. तुम्ही जी काही शिक्षा द्याल ना ती मला द्या. मी भोगेन. सखूला तिच्या माहेरी पोचवते. त्या मुलीला या घरची सून करून आणलं, हीच माझी मोठी चूक झाली. माझ्यामुळे माझ्या दिगूच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला. सखू सारख्या हट्टी, बालिश आणि साधारण घराण्यात या मुलीशी लग्न लावून मीच माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय. मी चुकले. आई, अगं यात तुझी काय चूक? तू फक्त बाबाजींनी दिलेल्या आदेशाचं पालन करतेस. हो, पण तुझं नुकसान होईल असा आदेश का देतील रे बाबाजी? चुकलेत का रे ते यावेळी? अगं नाही, हे कसे चुकतील? अगं त्यांना केव्हाही आपल्यापेक्षा जास्त कळतं. आई, अगं भविष्य दिसतं त्यांना. आणि आपल्या घरावर हाबाळा एवढे उपकार आहेत ग त्यांचे. तू त्यांच्या आदेशाचं पालन केलंस तर काय चुकलं तुझं? हो, पण मग तरीही हे सगळं असं विपरीत का घडतंय? मी चुकले नाही, बाबाजी चुकले नाही, मग कोण चुकलं? सखू चुकते आहे. हा, चुकली थोडीशी नाही, सखूचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं. तिला तू समजावलंस, मी समजावलं, पण तरी तिची समजूत पटलीच नाही. हा, पण आता मी तिला वठणीवर आणायचं म्हणजे मी काही केलं तर तुला सहन होणार नाही. बायको आहे ना ती तुझी. असू दे, तुला जे योग्य वाटेल ते कर. होईल मला सहन. तू जे काय करतेस ते तिच्या आणि या घराच्या भल्यासाठीच ना? हो, पण वठणीवर आणायचं म्हणजे सतत रागावून नाही, काही कधी हसत तर कधी कठोर होऊन वागावं लागेल. पण मी आहे ना, मी सगळं करेन. तू चिंता नको करूस. हे सगळं तुझ्यासाठीच करते रे बाळा. हे वैभव तुलाच सांभाळायचंय. तुझं मन शांत आणि आनंदी हवं. त्यासाठी जीव सुद्धा देईन मी. आई, तू सुखात आहेस की नाही यावर बारीक नजर असते बघ माझी. आज पोटभर जेवला सुद्धा नाहीस तू, खरं ना? दिगू, अरे त्या आडमोठ्या मुलीसाठी असा विरघळणार असशील तर खरंच तुझ्या आयुष्याचं नुकसान होईल.
असं नको करूस रे दिघू. मी तिला सुधारेन, पण त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज लागेल. अगं मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये, तुलाही माहिती. मला फक्त इतकंच वाटलं की सकू अजून खूप लहान आहे आणि आपण जसं बाबाजींना प्राणापलीकडे मानतो तशी ती विठ्ठलाला मानते. अजून चुकतोय का हा तिच्याकडे? मला वाटतंय विठ्ठलाची मूर्ती जवळ नाहीये म्हणल्यावर हळूहळू सकूच्या वागण्यात फरक पडेल. शेवटी लहान आहे ना ती. अगं इतकी लहान की तुझ्या लक्षातही आलं नसेल. गळाभर दागिन्यांचाही भार होत होता तिला. दागिने? अण्णा ठेवते, मी नाही खाऊ शकत, पण मला तुझा अपमान नाही करायचा. या माझ्या विठुरायाशिवाय मी कसं काय खाऊ शकते? नाही खाऊ शकत. हे काय जेवणाचं ताट? जेवणाचं ताट कोणी आणून दिलं तुला? या खोलीत कोण आलं होतं? कुणी आणून दिलं हे जेवणाचं ताट तुला? आई. नाही नाही, चुकले सासूबाई. ऐका ना, दया करा माझ्यावर. माझ्या विठुरायाला विहिरीतून बाहेर काढा ना. मला हवी ती शिक्षा द्या. मी पाया पडते, माझ्या विठुरायाला बाहेर काढा. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का ग? अगं मी काय विचारते, तू काय उत्तर देतेस? हे जेवणाचं ताट तुला कुणी आणून दिलं? सासूबाई चला ना, मी हात जोडते. माझ्या विठुरायाला विहिरीतून बाहेर काढा ना. चला ना सासूबाई. हो, माझा विठुराया पाण्यात गुदमरला असेल. हो, तुला खूळ लागलंय. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. चल ते दागिने काढून दे सगळे. दागिने? ऐकायला पण येत नाही का तुला आता? घरातल्या सगळ्यांचे दागिने माझ्या जवळच असतात. चल काढ ते दागिने, नाही तर वेंधळ्यासारखी हरवशील. अगं माझ्या तोंडाकडे काय बघतेस मूर्खासारखी? काय म्हंटल मी तुला? दागिने काढून दे. हो, माझ्या दादा आजोबांनी दिलेत. पण माझे आहेत ते आता, कळलं? काढ. अशी नाही ऐकणार तू. थांब. अहो सासूबाई, सासूबाई नाही काय. हात इकडे. अहो सासूबाई. सासूबाई, सासूबाई. परत एकदा विचार कर. सांगते तशी वागलीस ना तर भलं होईल तुझं. त्या विठ्याचा नाद सोड आणि घरातल्या सगळ्यांशी मिळून मिसळून वाग. कशाची कमी पडणार नाही तुला. आणि तसं वागायचं नसेल ना तर या अडगळीच्या खोलीत कितपत पड. सासूबाई माझे दागिने. हो सासूबाई माझे दागिने. आणि वाग. सासूबाई माझे दागिने. आजोबांचे दागिने आहेत म्हणे, पण आता ते माझेच झाले. माझे काही म्हणा, सोनं माझ्या अंगावरच शोभून दिसतं. नाही, मला असं बसून नाही चाललं. मला विठुरायाला विहिरीतून बाहेर काढावंच लागेल.
विठुराया तू घाबरू नकोस हा. मी आले बघ, मी काढन तुला बाहेर. कुंडातून कसं काढलं होतं तसंच काढे ना, तू काळजी करू नकोस. पण सखूला जेवण कोणी नेऊन दिलं? विठुराया तू बुडाला नाहीयेस, बुडालास तू. पण आता तुला बाहेर कसं काढायचं तू सांगणार आहे विठुराया, काय करू मी? आत्ता पोऱ्याचा आवाज. एवढ्या रात्री विहिरीवर कोण गेलं असेल? सखू तर नाही ना? विठुराया आता जीव भांड्यात पडला बघ. पण तू नीट आहेस ना? तुला काही झालं नाही ना रे? तू वाट बघत होत असणार आहे माझी. पण मी काय करू, सासूबाईंना तू आवडत नाहीस ना, त्यांनी मला कोंडून ठेवलं होतं. अगं बाई, मी माझं काय सांगते. विठुराया तुला काही झालं नाही ना रे? नाका तोंडात पाणी नाही ना गेलंय? नाही ना गेलंय? कशी बशी खिडकीतून उडी मारून आले रे विठुराया. पण तू फक्त कोणाला दिसता कामा नाही. आता तुला लपवूनच ठेवते, कोणी बघितलं तर मेलोच आपण. पोऱ्याचा तर आवाज आलाच होता मला नक्की, पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. पोऱ्यात पाणी आहे, इथे ओलं. आत्ता
आत्ताच ओलं झालं हे, म्हणजे नक्कीच कोणीतरी आलं होतं. ती मुद्दाम हट्टी सकू तर नाही ना?